जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बरा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत होतं आहे. फायनली आपण आता कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि मला काल रात्री थोडं शूट करता नाही आलं कारण गाडीचे थोडा प्रॉब्लेम होता की गाडी टायमावर येते नाही ते त्यामुळे जरा प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी आता सकाळी शूट करायला घेतलेलं आहे. जर आपण रोहित बरी यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच खूप असा अनुभवदायी प्रवास होता आजचा, तर आपण तो आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बरंचसं काही शूट करता नाही आले, पण जे नेमके काही पॉईंट शूट करता आले ते आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मी आज मार्केटला गेलो होतो, पण ते सगळं एक्सप्लोर करता नाही आलं, दाखवता नाही आलं तुम्हाला. पण खरंच रात्री पहाटे 4 वाजले होते मला यायला आणि मला काकांनी खूप चांगलं सहकार्य केलं. काका जर मला नाव सांगा तुमचं. माझं नाव बाळासाहेब श्रीपती कळंबेकर. मी रूपा यात्री निवास महालक्ष्मी चेंबर या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करतोय. ओके. आणि खूप छान सुविधा आहे काकांची इथे, आणि जर कोल्हापूरला आलात तर नक्की ते भेट द्या. आणि व्यवस्था वगैरे एकदम उत्तम आहे, रूम वगैरे एकदम क्वालिटीमध्ये आहेत, तर आलात तर नक्की भेट द्या. आणि स्वच्छता वगैरे बघाल तर अप्रतिम आहे. आणि त्यांचे रूम्स कॉट सिस्टीम जवळजवळ नाही म्हटलं किती असतील आपल्याकडे सिंगल कॉटच्या. आमच्याकडे 32 स्पॉट आहेत. हां, कॉट सिस्टीम आहे, डॉमेट्री आणि रूम्स आहेत 6. सगळे अगदी आलिशान सारखं आलिशान एकदम छान वाटतं आणि रिजनेबल रेटमध्ये मुळात देतात ते आपल्याला. त्यामुळे जर कोल्हापूरमध्ये आलात तर आपल्या स्टँडच्या बरोबर समोरच त्यांचं महालक्ष्मी चेंबरमध्ये रूपा यात्री निवास आहे. रूपा यात्री निवास आहे, तर आवश्यक भेट द्या. चला तर आपण आता बाकीच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. थँक्यू. फायनली आम्ही आता टेम्पोमध्ये बसून निघालो आहे गांधीनगरला. आपण पोचतो काय मला गांधीनगरला बरीच भूक लागली होती. पण आलो आता गोपाळ कॅन्टीनमध्ये, तर थोडी काकांकडून मुलाखत माहिती घेऊया की नेमका त्यांचं कॅन्टीन आहे कुठे, आणि खूप कोल्हापूरमध्ये स्पेशल असं मिसळपाव मिळतं, तर आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया. गोपाळ कॅन्टीन. गोपाळ कॅन्टीन असं नाव आहे. तर बघूया स्पेशल इथे मागवलेली आहे. सो घेऊन बघूया आणि मग बघूया. भूक लागली भरपूर. काय तिकडे आहे कोंडा आलो तर कॅन्टीनमध्ये, आणि सुंदर प्रशस्त असं कॅन्टीन आहे आणि खूप स्वच्छ आणि नीट आहे. तर मला जर आपलं नाव सांगाल. श्याम गोपाल दासाचे. आपलं कॅन्टीन नेमकं कुठे आहे मला जरा सांगाल का. रेल्वे स्टेशन गांधीनगर कोल्हापूर. ओके. आपल्याकडे काय काय मिळतं कॅन्टीनमध्ये. आमच्याकडे मिसळपाव, कांदापोळी, वडापाव, वडा सांबार ओके. आणि जेवण ताट 12:30 चालू होतं. ओके. मग सकाळचा नाश्ता आणि दुपारनंतर जेवण मिळतं. जेवण. ओके. आणि जर आपण कोल्हापूरमध्ये आलात तर काकांच्या शॉपला नक्की भेट द्या. आणि खूप सुंदर अशी ते मिसळपाव मिळतं. पाहू शकता, छोटंच आहे पण इतकं सुंदर आहे ना, ते पण मन प्रसन्न होतं जेव्हा खाल्ल्यानंतर. आणि ते पण साधा हॉटेल. खूप खूप टेस्टी आहे ते जेवण. कोणत्या प्रकारे मिलावट नाही, काय नाही. खाल्ल्यावरती जिभेवरती लगेच आपल्याला समजून येतं की काय क्वालिटी आहे ती. तर आलात तर नक्की या आणि काकांना भेट द्या. निघालो आहे मार्केटला. मस्त की नाश्ता वगैरे करून झालेला आहे. पण तर चला आता जवळ रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनच्या बरोबर बाहेर गोपाल कॅन्टीन म्हणून आहे. सुंदर जेवण मिळते, पाहू शकता. आताच नाश्ता करून निघालो होतो की आपले फॅन लोक भेटलेले आहे. तर कसे वाटतात व्हिडिओ. एक नंबर. ओके, थँक्यू. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके, थँक्यू. तुझं नाव कसं. वीर गोसावी. वीर गोसावी. तुझं राहुल गोसावी. बघा आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि आपले रेग्युलर व्हिडिओ पाहतात. ओके, थँक्यू. चालत निघालो तर तावडेवाड्याजवळ तर ते इलेक्ट्रिक मार्केट, आणि माझे सगळे व्यापारी बंधू सगळे तिथेच आहेत. तर आपण जरा तिथे जाऊया चालत. नाश्ता वगैरे करून झालेला आहे, फ्रेश झालेला आहे. पण तर चला तावडेवाड्याजवळ मग सगळे खरेदी करून मग आपण परत संध्याकाळच्या गाडीला बसणार आहे. हे बघा अजून एक आपला फॅन भेटलेला आहे. नाव कसं तुझं. सुभाषला आता मी चालत होतो तेव्हा आपला नवीन अजून एक फॅन भेटलेला आहे. तर आपण व्हिडिओ पाहतो. थँक्यू. ब्रदर. थँक्यू. ओके.
चिकूचा मेवा. सगळे प्रवासी चिपळूण स्टँडला थांबलेले आहे आणि आता थोड्या वेळात आपली गाडी चालू होणार आता किंवा काय बघूया आता कसं होते ते. तीच गाडी देतात ती गाडी चेंज करून देत आहे. आमची गाडी बंद पडलेली आहे चिपळूण स्टेशनवर स्टँडला आणि आम्हाला आता थोड्या वेळात दुसरी गाडी देतात किंवा तीच गाडी देणार आहे. आजचा प्रवास खूप डेंजर होता कारण रस्त्यामध्ये आम्ही थांबून ती गाडी धक्कलेली आणि असा प्रवास करत करत आता फायनली 9 वाजता चिपळूण स्टँडला पोचलो आहे. परत आजचा प्रवास नको असं वाटतं. चला तर आपण भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.